उद्धव ठाकरे साहेब, ठाकरे सरकार काहीही करू शकते. अंग्रेजाचा काळातलं 99 इयर्सचं महाकाली गुंफा, महाकाली मंदिर ज्याच्यावर उभं आहे, त्या जमीन 1805 मध्ये 99 इयर्सचा लीजवर देण्यात आला. ठाकरे साहेब सत्तेवर आले आणि ठाकरे साहेबांचा मुंबई महापालिकेने, शिवसेनेने ते लीज हळूच 999 इयर्स केलं. महाकाली मातेला विकण्यासाठी, महाकाली गुंफाचं बिल्डरला दान करण्यासाठी मुंबई महापालिकेने, जे मुंबई उच्च न्यायालयाच्या रेकॉर्ड प्रमाणे 99 इयर्स पुरातत्व विभाग, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्यांचा एफिडेव्हिट मध्ये हायकोर्टात त्यांनी सांगितलं, त्यांनी बिल्डरला सांगितलं, महापालिकेला सांगितलं 99 इयर्सचं लीज. ठाकरे साहेबांचा मुंबई महापालिका आयुक्तांनी पुढे 9 लिहून करून टाकलं 999 इयर्स लीज. याचे सगळे पुरावे मी आपणास दिलेले आहे. गमतीदार गोष्ट अशी आहे की महाकाली गुंफा, महाकाली मंदिर, महाकाली गुंफेला जाण्याचा रस्ता हा आमचा आहे. शरद पवारचे निकटवर्ती, ठाकरे परिवारचे मित्र, शहीद बालवा बिल्डर, अविनाश भोसले बिल्डर, विनोद गोयंका बिल्डर यांनी 2012 मध्ये ही प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा जॉइंट डिरेक्टरनी तो हाणून पाडला. आपल्याला मी जे डॉक्युमेंट दिले आहे त्या डॉक्युमेंटमध्ये आपण आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, सर्वे ऑफ इंडिया याचा जो पुरावा आहे तो पान नंबर 7 वर मी आपल्याला ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस दिले आहे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने 2013 मध्ये, 2014 मध्ये मुंबई महापालिकेला महाल पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड, हे अविनाश भोसले, शहीद बालवा ज्यांची कंपनी, आता शरद पवारचं त्यात काय आहे आणि उद्धव ठाकरेचं काय इंटरेस्ट आहे ते पुढची बाब आहे. त्यांना कळवलं, महापालिकेत कळवलं की यू आर नॉट द ऑथॉरिटी, इट इज अंडर द 1904-05 आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ऍक्ट. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया इज द रेग्युलेटर. त्यांनी बिल्डरला सांगितलं की तुम्ही जे बाता करतायत हे बोगस आहे. मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे साहेबांची, शिवसेनेची 25 वर्ष सत्ता असलेल्या महापालिकेचा तत्कालीन अधिकाऱ्यांनी महाल पिक्चर्सला कळवलं आणि त्याची तारीख आहे 10/12/2013. पान नंबर 6 वर बघितलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं युअर ऍप्लिकेशन इज इनव्हॅलिड. गमतीदार बाब अशी आहे, 2019 मे मध्ये पुन्हा यांनी अर्ज केला. 2019 मे मध्ये अर्ज केला. जून 2019 मध्ये महापालिकेने परत तो रिजेक्ट केला आणि उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं त्यांचा MLAला, दिलीप लांडेला, तर या महाशयाने 7 ऑक्टोबर 2020 पत्र लिहिलं दिलीप लांडेनी आणि त्या पत्रावर मुंबई महापालिका आदेश रिव्ह्यू
अलॉट द TDR. मुंबई महापालिका आयुक्त, मी अधिकृतरित्या सांगतोय, ऑन रेकॉर्ड सांगतोय, खोटारडे आहे, खोटं बोलतात. त्यांचा महापालिका आयुक्तांनी जर हायकोर्टाने नाकारलं, 2012-13 मध्ये महापालिकेने नाकारलं, 2019 मध्ये महापालिकेने नाकारलं, तर शिवसेनेचा आमदाराच्या आधारावर 200 कोटी रुपयाचं TDR डेव्हलपमेंट राईट ओनरशिप हद्द आहे. हे त्याच्या लेटरची कॉपी मी आपल्याला देत आहे. 24/12/2020 फर्जी लॉ ऑफिसर लीगल ओपिनियन. यू कॅन प्रोसीड. आता तुम्हाला परत पुढची गंमत सांगतो की मुंबई महापालिके आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांनी जी पिटिशन बिल्डरनी केली आहे, ही पिटिशन 2014 पहिलं पेज, महाल पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस युनियन ऑफ इंडिया पहिलं पान, आणि त्या पिटिशनचं उत्तर आर्किओलॉजिकल ऑफ सोसायटीने दिलं आहे. त्याचा पान नंबर 2 बघा तुम्ही. पान नंबर 2 लास्ट पॅराग्राफ. MCGM is not appropriate authority for the monuments. हे जे कोंडी विटे केव्स म्हणजेच महाकाली केव्स, दोन्ही नाव आहेत त्याचे. त्यानंतर त्यांनी नेक्स्ट पेजवर दिलं आहे पान नंबर 9 म्हणजे 3 वर, द कॉपी ऑफ एग्रीमेंट सबमिटेड बाय देम इज एक्झिक्युटेड सो एंड सो कलेक्टर ठाणे. परचेस नोटिस इश्यूड इज इनव्हॅलिड. भारत सरकारने मुंबई हायकोर्टात जो रिप्लाय दिला त्याचा पान नंबर 3 मी दिलेलं, तर त्या रिप्लायचं सेकंड लास्ट पॅराग्राफ. प्रिव्हियसली द लँड ओन्ड बाय द गव्हर्नमेंट and demised on leased 99 years to Mr. Maria the Concan of Fernandez, which is expired. No record available or submitted by that survey number became freehold. म्हणजे ही लँड फ्री होल्ड झाली. याचा बिल्डरने बालवा अविनाश भोसलेने मुंबई महापालिकेने दमडीचा कागद दिलेला नाही. In 1911 the state plot was assigned to FSC Ribola Fernandez. हे सगळं बाकी आहे. आता गंमतदार बघा, गमतीची बाब, मुंबई महापालिकेने आपल्या नोट्स मध्ये लिहिलेलं आहे. ती नोट वाचून दाखवतो मी आपल्याला. द सेड क्लोज वॉज डिमाइड अप टू unto Mr. Fernandez by the Secretary of State of India Council under Indenture 27/05/1905 for a period of 999 years starting from 1st August 1805. मी मुंबई महापालिकांना चॅलेंज केलं, यू गिव्ह मी द कॉपी ऑफ दॅट एग्रीमेंट. मुंबई महापालिका 200 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांना शरद पवारचा आदेशावर भोसले अविनाश भोसले आणि शहीद बालवा बिल्डरला डोनेट करायला निघाली आहेत. तर त्या बिल्डरने एक एव्हिडन्स नाही दिलेला आहे. नॉट अ सिंगल एग्रीमेंट. 1905चं नाही, ते 1905चा डॉक्युमेंट संबंधी केशवभाई ती परमिशन घेऊन मी पुढच्या आठवड्यात आपल्याला आणखीन एक खुलासा करणार. देयर इज नो एग्रीमेंट. ओनर आहे त्याचे आर्किओलॉजिकल सोसायटीने रिप्लाय फाईल केला आहे इन दॅट पिटिशन. आणि मुंबई महापालिकेचा आयुक्त आणि ते लीगल ऑफिसर लिहितात देयर इज नो नीड टू कन्सिडर द मुंबई हायकोर्ट स्टेटस. हायकोर्टाने हात नाही लावला त्या पिटिशनला. भारत सरकारने नोव्हेंबर-डिसेंबर 2014 मध्ये जबाब फाईल केला. तर ते उत्तर फाईल केल्यानंतर शहीद बालवा अविनाश भोसलेची हिंमत नाही झाली कोर्टात ती पिटिशन पुढे नेण्याची.
कारण की त्यांचे खोटे डॉक्युमेंट खुले झाले. मी शरद पवारजी, उद्धव ठाकरेजी, अविनाश भोसले, शहीद बालवांना चॅलेंज करतो, शो मी द लीज एग्रीमेंट ऑफ 999 years. That is point number 1. Point number 2, the government of India, ASI, Mumbai High Court went ahead insisting, show us the document of 1913. एक पण नाही. Show us the document of 1956, 1957. No document. यांनी एक पिक्चर स्टोरी रायटरकडे एक मस्त स्टोरी लिहून घेतली. उद्धव ठाकरेजी आणि शरद पवारशी कन्सल्ट करून या बिल्डर्सनी 999 वर्षाचा लीजवर अशी सगळी, आणि आता काय आहेत की आम्ही त्याला जमीन देतोय, आम्ही त्याला 200 कोटी देतोय, तर भारत सरकारचा पोटात का जळते. शॉकिंग. मी फाईल इन्स्पेक्शनसाठी मुंबई महापालिकेत गेलो. त्यांनी फाईल दाखवली. वी स्टार्ट फ्रॉम May 2019. I had submitted a written complaint to the Information Commissioner. त्याच्या आधीची फाईल 2012ची, 13ची, 14ची, 15ची मुंबई हायकोर्टाची पिटिशन, एव्हरीथिंग हे मुंबई महापालिकेचे कमिशनरनी गायब केली. आणि म्हणून या बिल्डरला कोणतेही डेव्हलपमेंट राईट देण्याचा, महाकाली मातेला, महाकालीच्या गुंफेला विकण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाडून पाडणार. There are so many documents. Whoever want, I will give you afterwards. ये एक इसमें रख देना, नहीं तो मिक्स हो जाएगा. सांभाळून याच्यात. Now we will switch over to Uddhav Thackeray ji and then Hindi. ए भाऊ हे पण त्यातच ठेव. सोमवारी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी आपलं जे प्रतिज्ञापत्र निवडणूक लढवताना जे दाखल केलं आहे त्यात महत्त्वाची गोष्ट दिसत नाही आहे. नॉन डिस्क्लोजर, कन्सिलमेंट ऑफ द एसेट्स, undervaluation of assets, forged representation. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवारांनी अन्वय नाईकचे त्यांचे संबंध अजूनपर्यंत स्पष्ट केलेले नाही. आज त्यांच्या संबंधाची एक दुसरी बाब आपल्या समक्ष. उद्धव ठाकरे साहेबांनी मार्च 2014 रोजी अन्वय नाईक परिवाराकडून जमिनी घेतल्या. कोरलई, गाव कोरलई, अलिबागहून 20 किलोमीटर पुढे, जिल्हा रायगड, या जे 30 जमिनी घेतल्या, रश्मी जी उद्धव ठाकरे यांनी एकंदर आयुष्यात 36 जमीन व्यवहार जमिनी घेतल्या, त्यातनं 30 अन्वय नाईक परिवार. मी त्यावेळी पण सांगत होतो की उद्धव ठाकरे साहेब, तुमच्या आणि अन्वय नाईक परिवाराचे संबंधरा लोकांना कळू द्या. आता दुसरा टप्पा, हे जे व्यवहार झाले ते लोकांच्या नजरेत मी 11 नोव्हेंबर, पान नंबर 2, 11 नोव्हेंबर 2020 ला ट्वीट करून लोकांच्या नजरेत आणून दिले. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्त्वाची खबरबात जाणून घ्यायची.
देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.